आता या व्हिडिओमध्ये आपण व्हर्ब चेन बद्दल शिकणार आहोत। तर पहिला व्हर्ब आपल्याला दिलेला असते ते आहे राईट। मग आता या ई वरून आपल्याला पुढचा व्हर्ब लिहायचा आहे आणि असे आपल्याला 4 व्हर्ब लिहायचे असतात। हे 10वीच्या बोर्डाच्या पेपरमध्ये क्वेश्चन येत असते। तर ई वरचा व्हर्ब शोधायचा, जसे की आहे इट इट। आणि आता टी वरून आपल्याला पुढचा व्हर्ब पाहिजे। तर पुढचा व्हर्ब आहे टी फॉर टॉक। आता त्यानंतर वर्ब आहे, आता के वरचा वर्ब पाहिजे। तर आता के वरचा वर्ब माझ्याकडे मी लिहिते किक। किक म्हणजे लात मारणे। त्यानंतर आता या वापस के वरचा वर्ब लिहायचा असते। तर के वरचा वर्ब अजून आहे नो। तर आपल्याला असेच वर्ब लिहायचे असतात। तर त्यानंतर आपल्यासाठी पुढचा शब्द आहे, म्हणजे पुढचा वर्ब आहे रन। तर रन एन वरचा वर्ब आहे नॅप। आणि पी पासून वर्ब आहे पेंट। पेंटची स्पेलिंग आहे PAINT। तर आता नेक्स्ट वर्ब आपला असणार आहे टी पासून नेक्स्ट वर्ब आहे टाय। आणि त्यानंतर आता ई फॉर वर्ब आहे दुसरा एंड म्हणजे शेवट। तर आता वर्ब तिसरा आहे सिंग म्हणजे गाणे। तर आता याच्यामध्ये आपल्याला जी फॉर वर्ब शोधायचं आहे ते आहे ग्रॅब। त्यानंतर बी पासून वर्ब शोधायचं आहे म्हणजे बार्क। त्यानंतर वर्ब आहे के पासून वर्ब आहे किल। आणि आता आपल्याला शेवटच्या अक्षरावरून टाकायचं असतं ना, तर एल फॉर लाफ। यानंतर आता चौथा वर्ब बघूया। चौथा आहे प्ले आता म्हणजे वाय पासून वर्ब पाहिजे। वाय पासून वर्ब आहे यॉन। त्यानंतर आता वर्ब एन पासून पाहिजे। तर एन पासून वर्ब आहे नॅप। त्यानंतर आता वर्ब आपल्याला शेवटच्या अक्षरापासून पुढचा वर्ब शोधायचा असते। तर पी पासून वर्ब आहे पुल। आणि त्यानंतर एल पासून आहे लव। पाचवा वर्ब बघूया, जे की आहे जंप। आता जंपच्या शेवटी आहे पी। तर पी पासून नेक्स्ट वर्ब आहे पिक। त्यानंतर के पासून वर्ब आहे कीप। आता पी पासून वर्ब पाहिजे, तर जे की आहे प्रेस। आणि यस फॉर आहे सीट। तर सहावा शब्द आहे, म्हणजे वर्ब आहे लाफ म्हणजे हसणे। तर आता एच पासून आपल्याला वर्ब पाहिजे, जे की आहे हेल्प म्हणजे मदत करणे। तर आता पी फॉर वर्ब पाहिजे आपल्याला, जे आहे पेंट म्हणजे रंग देणे। तर आता टी पासून वर्ब पाहिजे। टी पासून वर्ब आपल्याला जे माहिती आहे ते लिहायचे, जे आपल्याला सोपे जातात ना ते वापरायचे। तर टी फॉर वर्ब आहे टीच म्हणजे शिकवणे। आणि आता एच फॉर वर्ब पाहिजे। तर एच फॉर वर्ब आहे हाईड म्हणजे लपवणे। तर आता पुढचा वर्ब बघूया। पुढचा वर्ब आहे बेक म्हणजे शिजवणे। तर ई पासून वर्ब आहे एंड म्हणजे शेवट। डी पासून वर्ब आहे डिग म्हणजे खणणे। आता जी पासून वर्ब आहे, तर जी पासून वर्ब आहे गो म्हणजे जाणे। आणि आता ओ पासून वर्ब आहे ओपन म्हणजे उघडणे। तर आता 8वा बघूया।
8वा वर्ब आहे फ्लाय. फ्लाय म्हणजे उडणे. तर आता वाय वरचा वर्ब आठवा तुम्ही. वाय वरचा वर्ब आहे इल्ड. इल्ड म्हणजे उत्पादन. त्यानंतर आता डी पासून वर्ब पाहिजे जे आहे ड्राईव्ह. ड्राईव्ह म्हणजे चालवणे. त्यानंतर ई पासून आपल्याला वर्ब पाहिजे जे आहे ईट. टी पासून वर्ब आहे थ्रो. थ्रो म्हणजे फेकणे. नववा वर्ब आहे ड्राईव्ह. ड्राईव्ह म्हणजे चालवणे. तर आता ई पासून वर्ब पाहिजे जे आहे एंटर. एंटर म्हणजे प्रवेश. आता आर पासून वर्ब पाहिजे आहे रन. रन म्हणजे धावणे. त्यानंतर आता एन पासून वर्ब निग्लेक्ट. निग्लेक्ट म्हणजे दुर्लक्ष करणे. त्यानंतर आता निग्लेक्ट म्हणजे नाकारणे, दुर्लक्ष करणे. त्यानंतर टी पासून वर्ब आहे टिअर. टिअर म्हणजे फाडणे. त्यानंतर आता आपण पुढचा बघूया. 10वा कॉल. कॉल म्हणजे बोलावणे. तर आता एल पासून वर्ब आहे लिव. लिव म्हणजे राहणे. ई पासून वर्ब आहे इट. इट म्हणजे खाणे. आता टी पासून वर्ब आहे टॉक. टॉक म्हणजे बोलणे. आणि के पासून वर्ब आहे नो. नो म्हणजे माहिती असणे. तर आता इथं आपण एवढ्या व्हर्ब चेन कंप्लीट केल्या. मी आता वापस एकदा सगळ्या व्हर्बचे तुम्हाला अर्थ सांगते. राईट. राईट म्हणजे असतं लिहिणे. इट. इट म्हणजे खाणे. टॉक म्हणजे बोलणे. किक म्हणजे लात मारणे. नो म्हणजे माहिती असणे. रन म्हणजे धावणे. नॅप म्हणजे दुपारची एक 10 मिनिट जे आपण झोप घेतो त्याला म्हणतात नॅप. पेंट म्हणजे रंग देणे. टाय म्हणजे बांधणे. एंड म्हणजे शेवट करणे. सिंग म्हणजे गाणे. ग्रॅप म्हणजे झडप घालणे. बार्क म्हणजे भोंकणे. किल म्हणजे मारून टाकणे. लाफ म्हणजे हसणे. आता प्ले. प्ले म्हणजे खेळणे. यॉन म्हणजे जांभई देणे. नॅप म्हणजे मी तुम्हाला सांगितलंच छोटीशी झोप. पुल म्हणजे ओढणे. लव म्हणजे प्रेम करणे. त्यानंतर आहे जंप. जंप म्हणजे उडी मारणे. पिक म्हणजे उचलणे. कीप म्हणजे ठेवणे. प्रेस म्हणजे दाबणे. सिट म्हणजे बसणे. लाफ म्हणजे हसणे. हेल्प म्हणजे मदत करणे. पेंट म्हणजे कलर देणे, रंग देणे. टीच म्हणजे शिकवणे. हाईड म्हणजे लपवणे. बेक म्हणजे शिजवणे. एंड म्हणजे शेवट करणे. डिग म्हणजे खणणे. गो म्हणजे जाणे. ओपन म्हणजे उघडणे. यानंतर खालच्या वर्बचा तर मी तुम्हाला अर्थ सांगितलेलाच आहे. तर आधी आपण 10 वर्ब चेन पाहिलेत. आता प्रिफिक्स शब्दाला प्रिफिक्स लावायचं पाहणार आहोत. पहिलं आहे एबल. एबलचं प्रिफिक्स